सर नमस्कार. नमस्कार सर आपला एकदा आपल्या शेतकऱ्यांसाठी एकदा परिचय करून द्या. नरसिंग दत्तू गायके, बरोबर, राहणार पोस्ट, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड. बरोबर. तर सर आता आपण ज्या प्लॉट मध्ये बसलो हा आपला ऊसाचा आपला ह्याचा प्लॉट आहे हरभऱ्याचा, बरोबर. सर एक किती एकरचा प्लॉट आहे आपला? 1 एकरचा. 1 एकरचा प्लॉट आहे. तर आज ह्याला सर पेरणी करून जवळपास किती दिवस झाले? 40 दिवस झाले. आज 40 दिवसाचा आपला प्लॉट आहे, बरोबर आहे. तर सर याचं नियोजन जे आहे तुम्ही सुरुवातीला कसं कसं केलं एससीटी वैदिक तंत्रज्ञानावरती? एसीएम वापरला येणार यावर्षी तुम्ही जे आपलं एससीटी वैदिकचं दाणेदार एसएसएम आहे त्याचा वापर तुम्ही या हरभऱ्यासाठी केलेला आहे, बरोबर सर. तर 1 एकर क्षेत्रासाठी सर तुम्ही एसएसएम किती वापरलं? ते 2-2-1. 2-2-1. ज्या हरभऱ्यामध्ये समजा आजूबाजूच्या हरभऱ्यामध्ये आणि आपल्या हरभऱ्यामध्ये जो बदल दिसतोय तो कसा दिसतोय सर? भरपूर बदल आहे. काय काय बदल पाहिला तुम्ही? फुटवा भरपूर आहे. फुटवा प्रथम आपल्या ह्याच्यात भरपूर आहे. फुटवा भरपूर आहे. हा, आणखी आणि पुन्हा त्याच्यावर ग्रोथ चांगली, आपली ग्रोथ चांगली आहे, बरोबर आहे. ग्रोथ चांगली. पुन्हा हे जाडी चांगली. हा हा हा, एकदम बरोबर. महत्वाची काडी जाडी चांगली. काडीची जी जाडी आहे त्याच्यावर तर धान्य असते ना. एकदम बरोबर, एकदम बरोबर. त्याचं जे खोडापासून जी जाडी आहे समजा ती खूप जोरात आहे, बरोबर आहे. आता ह्या एवढ्याशा छोट्या वयामध्ये ह्याचा एवढा जर फुटवा सर पाहिलं तर आता इथून पुढे ह्याचं फुटव्याचं वय सुरू होणार आणखी, बरोबर आहे. आजूबाजूच्या तुलनेचा प्लॉट पाहिला आपला तो तुमचा बाजूचा 15 दिवसाचा अगोदरचा प्लॉट आहे. आता त्याच्यापेक्षा आपली ग्रोथ कशी वाटते? नंबर 1 बरोबर आहे. आज त्याच्यापेक्षा जास्त आज आपलं रान झाकळलेलं आहे. बियाणं एकसारखं, सगळं एक. फक्त आपला एससीटी वैदिक तंत्रज्ञानाच्या खतांचा एसएसएमचा आहे तर तिकडे रासायनिक खतांचा वापर आहे, बरोबर आहे. विचार जर केला तर कमीत कमी काय वाटते सर किती पटीने ॲव्हरेज वाढेल आपलं? 2-4 कट्टे आगाव निघणार, कमीत कमी निघणार. मी तुम्हाला सांगतो सर जास्त काय नाही, 1.5 पटीचा ॲव्हरेज तुटणार आगाव. 100% ॲव्हरेज 1.5 पटीचं वाढणार म्हणजे वाढणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जे सोयाबीन मध्ये यावर्षी अनुभव घेतला सर, तुमचा सोयाबीनचा कसा अनुभव आहे? सोयाबीन नंबर 1 आलं. 1 एकर मध्ये आज तुमचं किती ॲव्हरेज कट्टा आहे? सोयाबीन बघा ना 22 कट्टे नंबर झालं. 22 कट्टे 65 किलोचा कट्टा म्हणलं आपण माप काढले 14-14.5 क्विंटल एका एकर मध्ये होत आहे. आजूबाजूच्या तुलनेमध्ये कसा फरक आहे? नंबर 1 लागवड टोकन सारखं झालं ना हरभरा सोयाबीन, बरोबर आहे. म्हणजे पेरणी करून टोकन पेक्षाही जास्त आपल्या रावजी मेरिट भेटलेलं आहे. सोयाबीन मध्ये जर पाहिलं तर शेजाऱ्यांच्या तुलनेमध्ये तुम्ही सांगितलं की जवळपास किती आलं त्यांना ॲव्हरेज शेजाऱ्यांना? शेजाऱ्याला कमी ना. किती क्विंटल आले एकरी? त्याला किती आलं बघा ना, 2 एकर मध्ये त्याला 25-26 कट्टे झाले. 26-25 कट्टे म्हणजे जवळपास किती क्विंटल झालं? 16-17 क्विंटल. 25 कट्टे हो लय झालं. 16 कट्टे 16 क्विंटल. 16 क्विंटल, बरोबर आहे. म्हणजे 2 एकर मध्ये 16 क्विंटल आणि इथे 1 एकर मध्ये 14 क्विंटल. त्याचबरोबर जमिनीचे बदल होते. सुरुवातीला तो डोस गेला, आता एसएसएमचा डोस गेला. जमिनीचे बदल व्हायलेत आपल्या. फरक पडला ना. ह्या रानामध्ये आम्हाला 2 कट्टे रान पोत होते फक्त. कायचे? वडिलाच्या हातावर हायब्रिड नवीन आलं. हा, म्हणजे ह्या रानामध्ये काही होत नव्हतं, काही होत नव्हतं. आज त्याच एससीटी वैदिक तंत्रज्ञानाच्या मध्ये जर पाहिलं मी चालू केलं गेलं पहिल्यापासून मी जैविक म्हणजे प्रयत्न तुमचे जैविक वगैरे होतं, रासायनिक तुम्ही खूप कमीच होतं. परंतु टाकोडा नव्हता ना. हा, परंतु वैदिक आल्यापासून काय वाटतंय? वैदिक आलं तसं जास्त झाला फरक पडला, बरोबर आहे. म्हणजे तुमचे जे प्रयत्न होते त्या प्रयत्नाला फरक पडत राहील ना. हा, त्या प्रयत्नाला आणखी यश मोठं आलं आणि दिवसेंदिवस आपलं उत्पन्न वाढत चाललंय, बरोबर आहे. खूप चांगला अनुभव आहे शेतकरी.